Good morning, student. In previous lecture, we studied substances in common use. For example, common salt NaCl, sodium bicarbonate NaHCO3, and sodium carbonate Na2CO3. We continue the same lesson. The next point is some crystalline salt. Crystalline salt means which contains water crystallization. त्याच्यामध्ये काय असतात पाण्याचे काही अंश असतो. सम सबस्टन्सेस इन आवर डेली यूज विच कंटेन्स वॉटर क्रिस्टलायझेशन. फॉर एक्झाम्पल alum. You know the alum. Alum means तुरटी. What is the molecular formula of alum? आता फर्स्ट तुरटी पोटॅश alum. तुरटी आपण इट इज यूज फॉर टू प्युरिफाय द वॉटर. पाणी शुद्ध करण्यासाठी ॲलमचा वापर केला जातो. K2SO4 Al2 into bracket SO4 bracket close 3 आणि 24H2. This is a molecular formula of alum. इन एक्झाम मध्ये विचारला जातो व्हॉट इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ alum. K2SO4 Al2SO4 bracket close 3 24. आता दिस इज अ वॉटर क्रिस्टलायझेशन कंटेनिंग alum. आता नेक्स्ट क्रिस्टलायझेशन बोरेक्स. बोरेक्स पावडर आणि इट इज यूज इन ग्रेन्स. धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून बोरेक्स पावडरचा उपयोग केला जातो. सफेद असते बोरेक्स पावडर. Na2B4O7 Na2B4O7 10H2. Then barium chloride BaCl2. हा आय नाही तर एल आहे. क्लोराईड Cl BaCl2 2H2. नेक्स्ट इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 2H2. आता इट्स यूज आता याचा उपयोग केला जातो टू इन्क्रीज द स्मॉल प्लांट्स. वनस्पतीच्या वाढीसाठी इप्समचा उपयोग केला जातो. वनस्पतीमध्ये फुलं येण्यासाठी वनस्पतीचे चांगले वाढ होण्यासाठी इप्समचा उपयोग केला जातो. दे सोडियम सल्फेट that is glabrous salt Na2SO4 10H2. मग these are the common salt used day to day life. आता दे see what is soap. साबण. Oil and animal fats is boiled with the aqueous solution of sodium or potassium hydroxide. वनस्पती तेल किंवा चरबी काय केलं जातं बॉईल केलं जाते. कशामध्ये ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड NaOH सोडियम हायड्रॉक्साईड किंवा KOHचा मध्ये काय केलं ते बॉईल केलं जातं. ते साधं तेल घेतलं तर चालतं. फॅट्स किंवा ॲनिमल ऑइल. सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स आर कार्बोक्सिलिक ॲसिड्स. these salts असतात कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर फॉर्म. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियमचे कार्बोक्सिलिक ॲसिड्सचा काय होतं तयार होतात. and this is are called the soap. सिंपल प्रोसिजर आहे सोप तयार करण्यासाठी. म्हणजे काय करायचं वनस्पतीने तेल किंवा प्राण्याची चरबी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये काय करतात बॉईल करतात आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स फॉर्म दॅट इज कॉल्ड द सोप. असा घट्ट असा पदार्थ तयार होतो तो सोप होता. आता व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द वॉशिंग सोप अँड बाथ सोप. बाथिंग सोप आंघोळीचं साबण किंवा कपडे धुण्याचं साबण. आता हाय ग्रेड फॅट्स अँड ऑइल्स यूज ॲज द रॉ मटेरियल. बाथिंग सोपमध्ये काय हाय ग्रेड फॅट्स म्हणजे चांगल्या प्रतीचे चरबी आणि तेल वापरलं जातं.
तर कपडे धुण्याचा साबण असतो म्हणजे वॉशिंग सोप असतो, लो ग्रेड फॅट्स और ऑइल्स आर यूज ॲज अ रॉ मटेरियल. बाथिंग सोपमध्ये हाय ग्रेडचं फॅट्स आणि ऑइल काय केलं तर रॉ मटेरियल, याच्यामध्ये लो ग्रेडचं फॅट्स आणि ऑइल यूज केलं जातो. नेक्स्ट, आता KOH इज यूज फॉर द प्रिपरेशन. KOH सोडियम पोटॅशियम हायड्रॉक्साईड, मोस्टली याच्यामध्ये काय केलं तर सोडियम हायड्रॉक्साईड इज यूज प्रिपरेशन ऑफ द वॉशिंग सोडा. जो आंघोळीचा साबण आहे त्याचं तयार करण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो, तर वॉशिंग सोडा आहे त्याचा ते तयार करण्यासाठी कपड्यात साबण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड यूज केला जातो. एक्सपेन्सिव्ह परफ्युम्स आर यूज, म्हणजे बाथिंग सोप असतात एक्सपेन्सिव्ह म्हणजे चांगले किमती काय केले तर परफ्यूम सुवास येण्यासाठी त्याचा वापर केला जातो चांगले. तो वॉशिंग सोडामध्ये चीपर परफ्युम्स आर यूज. दिस इज द डिफरन्स बिटवीन बाथिंग सोप अँड वॉशिंग सोप. आता नेक्स्ट पॉइंट इज रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस. आता हेवी एलिमेंट्स, आता एलिमेंट्स हॅव अ property of spontaneously, elements having a property spontaneously emitting highly penetrating and high energy radiations. म्हणजे ज्या मूलद्रव्यामध्ये काय असते गुणधर्म असतो, उत्स्फूर्त असे काही किरण बाहेर टाकण्याची गुणधर्म असतो, त्या गुणधर्म करायला काय म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल युरेनियम, थोरियम and radium. These are the radioactive elements. आता 3 types of radioactive elements. आता for example given out alpha, beta and gamma rays. 3 rays, alpha, beta, gamma rays are emitted from the radioactiveness. To see the diagram on page number 155. आता in this lead block radioactive element is placed. आता this emits rays pass through the slits. Here is electrically charged plates. One is positive, another is negative. And this is a zinc coated photographic plate. आता these rays pass through the electrically charged particles. Three rays we see on the photographic plate. One is beta rays, gamma rays and alpha rays. Alpha rays are attracted towards the negative plates. Alpha rays कुठे attract to the negative rays, means they have a positively charged particles. And beta rays are attracted toward the positive plate, means they have negative charge. Gamma rays does not attracted towards the positive or negative place, may they have chargeless. अल्फा पार्टीवरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो, बीटा रेजवरती निगेटिव्ह चार्ज असतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम अल्फा बीटा गॅमा रेज. फर्स्ट नेचर अल्फा रेज, करंट अल्फा रेज particles, beta rays current beta particles, and gamma rays are electromagnetic radiations. Other then important only the deviation of electric field. And the alpha particles attracted to negatively charged particles. Then beta rays are attracted to the positively charged plates. Gamma rays does not attracted towards positive or negative plates. Penetrating power, भेदन शक्ति. Penetrating power of alpha rays, they pass only the thickness 0.0 mm. ते एकदम पातळ अशा अल्युमिनियमच्या शीट मधून जातात. तर बीटा रेज पास थ्रू thickness 2 mm. 2 mm means 100 times of penetrating power of alpha particles. Penetrating power of gamma rays
दे पास 15 सेंटीमीटर थिक लीड स्क्रीन, म्हणजे ह्याची भेदनशक्ती गॅमा रेजची जास्त असते, अल्फा पार्टिकलची सर्वात कमी आणि बीटा रेजची त्याच्यापेक्षा जास्त आणि गॅमा रेजची सगळ्यात जास्त असते. आयोनायझेशन पॉवर ऑफ अल्फा रेज व्हेरी हाय, बीटा रेज लो आणि गॅमा रेजची व्हेरी लो. पॉवर टू प्रोड्यूस फ्लोरोसेन्स व्हेरी हाय of alpha rays, then very low of beta rays, and low means gamma rays. These are the characteristics of alpha, beta, gamma rays are given in this chart. Okay, see you next time.